नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकाला. खरं तर चौथीमध्ये असताना आपण छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या आधीचा महाराष्ट्र आणि त्यांच्या काळातला महाराष्ट्र, स्वराज्य, परकीय आक्रमणे हे सगळं काही आपण चौथीला पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला पाहायचंय की नेमका माणूस कसा घडला, म्हणजेच आपण कसे घडलो. तुम्ही ऐकलंय का? बऱ्याचदा आपण असं ऐकतो की आपण माकडांपासून घडलो किंवा माकडांपासून आपण माणूस बनलो. तर हे खरं आहे का? तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का? किंवा नक्की याच्या मागची स्टोरी काय आहे ही तुम्हाला जाणून घ्यायची आहे का? खरं तर तोच आपला सिलेबस आहे इयत्ता 5वीचा, की नेमकं या ठिकाणी तुम्हाला काय काय पाहायला मिळते की इथे एक माकड आहे आणि म्हणजे ऍक्च्युली माकड काय आहे किंवा ते नक्की माकडच आहे का हे आपण पुढे पुढे बघणार आहोतच. पण आता सुरुवातीला आपल्याला काय मानायचंय की या ठिकाणी अशा पद्धतीने माकडासारखा एक एक प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये उत्क्रांती होत गेली आणि मग आपण आजचा जसा माणूस आहे त्याप्रमाणे घडलो. मग हळूहळू बघा की तो माकड आहे, त्याला आधी शेपूट होती, त्यानंतर मग त्याची शेपूट नाहीशी झाली, मग हळूहळू तो असा ताठ उठू बसू लागला, त्यानंतर त्याच्या अंगावरची केस जे आहेत तर ती कमी झाली. तर अशा पद्धतीने माणसामध्ये म्हणजे माणूस होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल होत गेले आणि ते सगळं काही आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये पाहायचंय. इंटरेस्टिंग आहे ना? लेट अस स्टार्ट. तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीच्या काही पानांवरती अशी चित्र पाहायला मिळतात. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमकं आहे काय? तर बेसिकली पूर्वी माणसाकडे घरं होती का? तर नाही. त्याला घर म्हणजे काय किंवा आपण कोण आहोत, आपण काय करू शकतो हे काही माहिती नव्हतं. हळूहळू ते सुरक्षेसाठी गुहेमध्ये वगैरे राहू लागले. मग ते एकत्रित राहायचे. आता अर्थात त्या काळामध्ये Instagramचे रील्स किंवा YouTubeचे शॉर्ट्स असं काही नव्हतं. आणि मग दिवसभर काय करायचं? तर काय माणसं काय करायची की गुहेमध्ये त्यांना आसपास जी काही जनावरं वगैरे पाहायला मिळतील त्यांची चित्र ते काढायचे. मग तेव्हा असं छान बॉल पेन्स, जेल पेन्स, पेन्सिल्स वगैरे असं पण काही नव्हतं. मग ते साधारणतः दगडाने असेल किंवा जे काही चुना वगैरे त्यांना कुठे आसपास मिळाला असेल किंवा तो पण खूप नंतर आला. सुरुवातीला दगडं किंवा त्यांनी जी काही तासून तयार केलेली हत्यारं वगैरे होती तेच त्यांच्याकडे होतं. सो मग त्यांनी कोरून चित्र काढणं किंवा आसपास जे काही झाडाचा पाला आहे, झाडाची फुलं आहेत त्यापासून रंग वगैरे लावणं. तर बेसिकली अशा पद्धतीने त्यांनी काही चित्र काढून ठेवली होती गुहांवरती. आणि खरं तर आता आपल्याला त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी किंवा पूर्वी काय होतं, कसं होतं हे जाणून घेण्यासाठी ही सगळी चित्र खूप महत्त्वाची आहेत. याला आपण गुहाचित्रे म्हणतो. सेम तेच या पद्धतीने इथे पण काढलेलं आहे. तर आता या इयत्तेमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते आपण इथे थोडक्यात पाहूया आणि मग आपण सुरुवात करणार आहोत. आपण आता जो काही परिसर अभ्यास भाग 2 हे ज्याला म्हणतोय, खरं तर त्याला पुढे गेल्यावरती तुम्हाला इतिहास असं म्हणण्यात येईल. मग आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय असतं ते आपण जाणून घेऊया. संकल्पना काय आहे त्याची? पृथ्वीवरती जे काही सजीव आहेत ते कसे काय आले? उत्क्रांती कशी झाली? म्हणजे उत्क्रांती म्हणजेच काय? तुम्हाला क्रांती माहिती आहे का? एखाद्या विषयावरती आपण क्रांती करतो. स्वातंत्र्याची क्रांती वगैरे होती. तर ते कसे फास्ट होते म्हणजे पटकन होते. उत्क्रांती व्हायला खूप वर्ष लागतात. म्हणजे प्रचंड 1000, 2000, अब्ज, मिलियन इतके काही वर्ष लागतात. सो ही जी उत्क्रांती आहे ती नेमकी काय आहे ती आपण बघूया. माणसाची वाटचाल कशी झाली? माणूस आल्यानंतर मग त्याला खाण्याची वगैरे गरज भासू लागली. मग त्याला शिकारी करायची होती. मग त्यासाठी हत्यारं कशी तयार झाली किंवा त्याने कशी तयार केली? निवारा कसा त्याने शोधला किंवा त्याने गाव वसाहती कशा निर्माण केल्या? स्थिर जीवनाची सुरुवात कशी झाली? संस्कृती वगैरे किंवा ऐतिहासिक काळ या सगळ्या गोष्टी आपल्याला या पाठांमध्ये पाहायचंय. तर सुरुवात करूया आपण इतिहास म्हणजे काय इथपासून. खरं तर इतिहास म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? संस्कृत शब्द आहे खरं तर हा. इति असं म्हणजेच काय की हे असं असं घडलं होतं. ठीक आहे. इति म्हणजे हे असं असं घडलं होतं. ठीक आहे. सो बेसिकली आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आपण भूतकाळामध्ये काहीतरी घडून गेले त्याचा अभ्यास करतो. मग आपण सांगताना कसं सांगणार की तुला माहिती आहे हे असं असं झालं होतं. म्हणजे आपण काहीतरी भूतकाळामधलं सांगतोय. तर भूतकाळामधलं काहीतरी सांगणं यालाच आपण काय म्हणतोय? इतिहास म्हणतोय. ठीक आहे. म्हणजे हे असं असं घडून गेलं होतं आणि हे असं असं तुम्ही आता शिकताय. ठीक आहे. सो मग इतिहास म्हणजे काय? तर भूतकाळामधील जे काही घटना आहेत त्यांचं ज्ञान आपल्याला करून देणारं जे शास्त्र आहे त्याला आपण म्हणतो इतिहास. जे काही भूतकाळामध्ये घडलं आहे ते क्रमाने आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. ठीक आहे. त्यानंतर मग आता ही जी काही इतिहासाची पद्धत आहे, इतिहास लिखाणाची असेल, इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याची असेल, तर ही शास्त्रीय पद्धत नेमकी काय आहे? त्यासोबतच इतिहास आणि आपण यांच्यामधलं काय बरं कनेक्शन आहे? भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा इतिहासाशी काय संबंध आहे? म्हणजे ठीक आहे, इतिहास म्हणजे आपण काय म्हटलं की भूतकाळामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करतो. ठीक आहे. पण मग याचा भविष्यकाळात पण फायदा होऊ शकतो. कसा काय? पाहूया आपण याच पाठामध्ये सगळं काही पाहूया. आता बघा, इतिहास सगळ्यांना कळलेला आहे की भूतकाळामधल्या घटनांचं ज्ञान करून देणारं शास्त्र आहे. गेल्या वर्षी चौथीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र पाहिलं.
त्यांचं स्वराज्य स्थापनेचं कार्य आपण पाहिलं, त्यांच्या जन्मापूर्वीचा काळ पाहिला, म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षांपूर्वीचा काळ आपण पाहिला. शिवरायांचा जन्म होता 1630चा. तर त्याच्या पण आधीचा काळ आपण संतांचा काळ किंवा त्याच्या आधी जे कुठली परकीय सत्ता आपल्या भारतामध्ये होती त्यांचा पण अभ्यास आपण केला. तर साधारणतः एक 400 वर्षांपूर्वीचा काळ आपण पाहिलेला आहे. यालाच आपण 400 वर्ष जुना असं म्हणतो ना. आपण काय म्हणतो की शिवरायांचा काळ हा 400 वर्ष जुना काळ आहे. म्हणजेच 400 वर्ष होऊन गेलेला काळ आहे. म्हणजेच भूतकाळामधला काळ आहे आणि त्याच्यामुळे त्याचा अभ्यास कुठे करतो आपण? इतिहासामध्ये करतो. आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. जसं की आपण म्हणतो की आता तुम्ही या वयामध्ये आहात, आता तुम्ही 10 वर्षाचे आहात. याच्या आधी तुम्ही कधीतरी 1 वर्षाचे होता, कधीतरी 2 वर्षाचे होता, कधीतरी तुमचा जन्म झाला होता. सो तुम्ही काय म्हणणार की मी साधारणतः 2-3 वर्षांपूर्वी मी तिसरीमध्ये होतो, दुसरीमध्ये होतो, हे तुम्ही सांगणार, बरोबर? म्हणजे ते होतो ना, तो भूतकाळ झाला तुमचा. तुम्ही म्हणणार की इथून पुढे 10 वर्षानंतर मी ग्रॅज्युएशन झालं असेल माझं, मी इथे इथे या कंपनीमध्ये जॉब करत असेल, मी ही डिग्री घेतली असेल, ओके. तर अशा पद्धतीने तो काय झाला? आपला भविष्यकाळ झाला. म्हणजे आजचा आपला जो वर्तमान आहे तर तो भूतकाळाला आणि भविष्याला जोडणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काळाची विभागणी केली. वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे आणि त्यातल्याच भूतकाळाचा अभ्यास आता आपण या इतिहासामध्ये करत असतो. आता थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर, आज, काल, उद्या, या वर्षी किंवा त्यासोबतच पुढील वर्षी इत्यादी शब्दप्रयोग आपण करत असतो. यामध्ये आत्ता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. आपण काय म्हणतो? आत्ता, आज म्हणजेच काय? वर्तमानामधलं. थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी, गेल्या 10 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ते भूतकाळामधलं आहे. थोड्या वेळानंतर, उद्या, पुढच्या वर्षी, पुढील काही वर्षांनी, याला आपण काय म्हणतो? भविष्यकाळ म्हणतो. सो निघून गेलेला जो काही क्षण आहे त्याला आपण म्हणतो भूतकाळ. आत्ताचा चालू असणारा जो काही क्षण आहे त्याला आपण म्हणतो वर्तमान काळ. म्हणून तुम्हाला माहिती आहे का? वर्तमानपत्र येतं म्हणजेच काय? आत्ताच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत तर त्या त्याच्यामध्ये आता म्हणजे कालच्याच असतात, पण त्या आजच्या वर्तमानपत्रामध्ये सांगितल्या जातात. ठीक आहे, मग त्याला आपण काय म्हणतो? ते सगळं वर्तमानामधलं आहे, ते सगळं चालू घडामोडींमधलं आहे, प्रेझेंट टेन्स मधलं आहे. आणि भविष्यकाळ जो की अजून यायचा आहे, जो कोणालाच माहिती नाहीये कसा असेल. सो भूतकाळामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, आज आपले वय 10 वर्ष असेल तर आपण जेव्हा जन्मलो तो आपला भूतकाळ झाला आणि पुढे 10 वर्षांनी आपल्याला जे काही करायचं आहे ते आपलं भविष्यकाळ झाला. सो आपल्या जन्मापासून जो काळ निघून गेलेला आहे म्हणजे अगदी कालपर्यंत, माझ्या जन्मापासून ते कालच्या दिवसापर्यंत किंवा आज सकाळीपर्यंत, आज सकाळी 10 वाजेपर्यंत, आता जर मी हा व्हिडिओ 11 वाजता शूट करते आहे तर सकाळी 10 वाजेपर्यंत जो काही काळ आहे तो सगळा माझा भूतकाळ आहे. जो मी बदलू शकते का? अर्थात नाही, पण माझा वर्तमान आणि भविष्य मी नक्की ठरवू शकते. सो भूतकाळामध्ये घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला आपण काय म्हणतो? इतिहास. आता हे आपण इतक्या वेळा ऐकलंय ना की तुम्हाला कोणी झोपेतून उठवलं तरी पण आलं पाहिजे की इतिहास म्हणजे काय? भूतकाळामधल्या ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्याचा अभ्यास करणारं, त्याचं ज्ञान देणारं जे काही शास्त्र आहे त्याला आपण म्हणतो इतिहास. आता इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इयत्ता 3री आणि 4थी मध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवरती पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणं हे सगळं शास्त्रांचं वैशिष्ट्य असतं. तुम्ही बघा, सायन्समध्ये आपण काय करतो किंवा विज्ञानामध्ये आपण काय करतो की आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट अशी केल्यानंतर ती अशी होते किंवा काहीतरी नियम आपल्याला घालून दिलेले आहेत की असं असं करा. एखाद्या वस्तूला तुम्ही थोडंसं ढकललं की वस्तू वेगात पुढे जाते, बल लावला की ती वस्तू पुढे जाणार आहे, फुटबॉलला तुम्ही लात मारली की त्याला गती मिळणार आहे. सो या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण सतत 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 तपासून पाहू शकतो. आपल्याला हे जे पुरावे मिळतात किंवा जे सिद्धांत मांडलेले आहेत तर ते आपण सतत सिद्ध करून दाखवू शकतो. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवरती तपासून तो विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला आपण शास्त्रीय पद्धत म्हणतो. कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि आपण विश्वास ठेवला असं न करता ते खरंच बरोबर आहे का हे आपण तपासून पाहतो. सो ही जी तपासून पाहण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण शास्त्रीय पद्धत असं म्हणतो. आपल्या जन्मापासून अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आता तुम्ही जेव्हा जन्माला आला तेव्हाच तुम्हाला माहिती होतं का की कसं लिहायचं, कसं वाचायचं, कसा अभ्यास करायचा, कसं खायचं, कसं प्यायचं, काय माहिती होतं का? नाही. हळूहळू तुम्ही ते शिकत गेलात. हळूहळू बोलायचं कसं, चालायचं कसं हे सगळं तुम्हाला कळू लागलं. असे असले तरी पण आजी आजोबा, आई वडील इत्यादी जी काही माणसं आपल्या आसपास आहेत तर ते आपल्या लहानपणीच्या गमती जमती आपल्याला सांगत असतात. त्या आठवणी आपल्याला सांगत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगत असतात.
तेव्हा त्यांच्या सांगण्यात पण फरक असू शकतो. म्हणजे एखादी अशी गोष्ट असेल की लहानपणी तुम्ही पहिल्यांदा जेव्हा चालत होता तेव्हा तुम्ही पडला असाल, तेव्हा आई वेगळ्या पद्धतीने सांगणार, आजी वेगळ्या पद्धतीने सांगणार, आजोबा वेगळ्या पद्धतीने सांगणार, वडील वेगळ्या पद्धतीने सांगतील किंवा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठला शब्द बोलायला सुरुवात केली ह्याच्यावरती पण प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. सो म्हणजेच काय, भलेही ती गोष्ट सगळ्यांनी पाहिली असेल तरी पण सगळ्याची सांगण्याची पद्धत वेगळी असू शकते. काही जण त्याला थोडंसं स्पष्ट सांगतील, काही जण थोडाफार मिर्च मसाला लावून सांगतील, असं होऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाची सांगण्याची पद्धत ही वेगळी असू शकते. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल ना, की नक्की खरं कोण बोलतंय? म्हणजे तेव्हा अर्थात व्हिडिओ काढून ठेवला असेल तुमचा तर ती गोष्ट वेगळी आहे. पण जर असं काही नसेल तर मग तुम्हाला असा प्रश्न पडले, की नक्की खरं कोण बरं बोलतंय? मग हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे, की यातलं खरं कोण बरं बोलत असावं किंवा खरंच नक्की काय बरं घडलं असावं. म्हणजे अशाच पद्धतीने आता भूतकाळात ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत, खरं तर छत्रपती शिवराय असू देत किंवा इतर कुठलेही राजे असू देत, जे भूतकाळामध्ये त्यांचं राज्य घडून गेलेलं आहे, तर ते आपण आपल्या डोळ्यांनी नाही पाहिलं. मग बऱ्याचशा अशा घटना आहेत, की ज्या इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. मग त्या खऱ्या कशा बरं मानायच्या किंवा ते जे काही विश्वास ठेवण्याची प्रक्रिया आहे किंवा तपासून पाहण्याची प्रक्रिया आहे, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, एक शास्त्रीय पद्धत म्हणणार आहोत. मग आता भूतकाळामध्ये या घटना घडून गेलेल्या आहेत. त्या काय आपण पुन्हा घडवू शकतो का? तर त्या आपण पुन्हा नाही घडवू शकत. ठीक आहे. त्याचे प्रयोग पुन्हा पुन्हा करणं शक्य नसतं, ज्याप्रमाणे आपण विज्ञानामध्ये करतो त्याप्रमाणे. सो त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले तरी देखील त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी, जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. आणि त्यासाठी जे काही आवश्यक शास्त्र आहेत त्या सगळ्यांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक प्रकारचं शास्त्र आहे असं आपण म्हणतो. आणि इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. आता उद्या मला असं वाटेल की अशा पद्धतीने काहीतरी XYZ नावाचा राजा होता, त्याने राज्य केलं. मला वाटलं म्हणून मी लिहिलं. असं होतं का? तर नाही. त्याचा पुरावा पाहिजे. कशावरून मी असं म्हणते की त्या काळामध्ये राजा होता? त्याचे मला काही पत्र सापडलेत का? त्याचे मला काही पुरावे सापडलेत का? किंवा त्याची मला कुठलीतरी एखादी वस्तू सापडलेली आहे का ज्यावर त्याचं नाव लिहिलं असेल, कोरलं असेल, असं काही सापडलंय का? तर नाही. तर जोपर्यंत मला पुरावा सापडत नाही तोपर्यंत मी इतिहास लिहू शकत नाही. फक्त कल्पना करून वगैरे इतिहास लिहिला जात नाही. त्याला पुरावे लागतातच. मग आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत असेल कधी-कधी बातम्यांवरती किंवा डिस्कव्हरी चॅनल जर तुम्ही पाहत असाल, तर त्या ठिकाणी त्यांना ना पहिल्या काळामधली काहीतरी वस्तू सापडत असतात. मग ठीक आहे. सो त्याच्यावरती काहीतरी लिहिलं असतं, काहीतरी कोरलेलं असतं, काही भांडी सापडतात, काही नाणी सापडतात, काही पत्र सापडतात. सो हे जे आहे याच्यावरती त्या राजांचं नाव लिहिलेलं असतं. तुम्ही बघा इतिहासाच्या आपल्या पुस्तकामध्ये मागच्या वर्षीच्या एक मोडी लिपीमधलं पत्र त्या पुस्तकाच्या मागच्या पानावरती वगैरे दिलं होतं. सो ते कसं कळलं आजच्या लोकांना? ते कुठेतरी सापडलं असेल. ते कोणीतरी वाचण्याचा प्रयत्न केला असेल. त्यातून कोणीतरी अर्थ लावला असेल, की त्या काळामध्ये काय घडलं होतं. सो अशाच प्रकारे ही जी काही पत्र आहेत, ही जी भांडी आहेत, जी नाणी आहेत, याच्या आधारे आपल्याला कळते, की त्या काळामध्ये कोणाचं राज्य होतं, कोण कसं होतं, काय परिस्थिती होती. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या काळामधल्या घटनांची माहिती देतात, इतिहासाची माहिती देतात आणि म्हणून आपण या सगळ्यांना इतिहासाची साधनं असं म्हणतो. मग प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख जे असतील, कोरीव लेख म्हणजे काय? की तुम्ही पाहिलं असेल की एखादा मोठा दगड आहे, एखादी मोठा खांब आहे, लेणी जर तुम्ही पाहिली असेल अजिंठा, कारला वगैरे असेल, तर त्या लेण्यांवरती काहीतरी असं कोरीव काम करून, दगडामध्ये कोरीव काम करून काही काही लिहून ठेवलंय. सो त्याला आपण म्हणतो कोरीव लेख असेल. ताम्रपट म्हणजे तांब्याचा पत्रा असतो आणि त्याच्यावरती काहीतरी लिहून ठेवलेलं असतं. ग्रंथ असतील, हस्तलिखिते आहेत, लोकांच्या स्मरणामध्ये असलेल्या कथा कहाण्या ज्या की आपल्याकडे अशा पोवाड्यांमधून वगैरे पोहोचतात. तर ही सगळी काय आहेत? इतिहासाची साधने आहेत. मग ही साधने आपण 3 भागामध्ये डिव्हाईड करतो. साधने भौतिक असतात, लिखित असतात किंवा मौखिक असतात. सो आता आपण जी नाणी, भांडी वगैरे हे सगळं जे पाहिलं, तर ती भौतिक साधने आहेत. वस्तू, वास्तू, किल्ले हे सगळं भौतिक साधने आहेत. लिखित म्हणजे काय? कोणीतरी पत्र लिहून ठेवलंय, कोणीतरी ग्रंथ लिहून ठेवलाय, कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय. त्याला आपण म्हणतो लिखित साधने. आणि मौखिक म्हणजे काय? की मुखावाटे. म्हणजे आपल्या आजीने आपल्याला काहीतरी सांगितलं, आपण ते आपल्या पुढच्या पिढीला सांगू. कोणीतरी काहीतरी लिहून नाही ठेवलंय, फक्त तोंडाने सांगत गेलेले आहेत. त्याला आपण म्हणतो मौखिक साधने. तर ही सगळी काय आहेत? इतिहासाची साधने आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे सगळी साधने आहेत यामधून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळत असतात. मग भूतकाळामध्ये नेमकं काय घडलं, कसं घडलं याचा शोध घेण्याचा या साधनांमधून प्रयत्न केला जात असतो. सो ज्याच्यातून जे काही पुरावे मिळतील ते पुरावे खरे खोटे जे काही असतील ते आपण तपासून पाहतो, त्याची आपण तपासणी करतो. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळामधल्या ज्या काही घटना आहेत तर त्या क्रमवार जुळवून लावल्या जातात आणि याची मांडणी केली जाते आणि मग त्याला आपण काय म्हणतो? इतिहास म्हणतो आणि ही इतिहासाची शास्त्रीय पद्धत आहे.
तुम्ही पाहिलं असेल इतिहासामध्ये आधी त्या राजाचा जन्म सांगतात, मग त्याचं पुढचं बालपण सांगतात, मग तो राजा कसा बनला ते सांगतात, मग त्याच्या लढाया, युद्ध, मग त्याने जिंकलेले प्रदेश आणि मग मृत्यू असं सांगतात. असं काय आहे का आधी त्याने जिंकलेले प्रदेश, मग जन्म, मग मृत्यू, मग त्याचा राज्याभिषेक असं काही असतं का? तर नाही. म्हणजे इतिहासामध्ये जेव्हा एखाद्या घटनेची मांडणी केली जाते तर ती क्रमाने केली जाते. सो क्रमवार मांडणी सुद्धा इतिहासाच्या शास्त्रीय पद्धतीमध्ये अपेक्षित असते. आता इतिहास आणि आपण शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरण शास्त्र आहे. आता मला एक सांगा, सिंपल लॉजिक लावायचंय. पर्यावरण शास्त्रामध्ये काय असेल? पर्यावरणाबद्दल माहिती असेल, पर्यावरणाला कुठल्या गोष्टींनी हानी होते, काय प्रॉब्लेम्स आहेत पर्यावरणाशी निगडीत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असेल. प्रदूषण आहे, याच्यावरती उपाय काय केला पाहिजे, काय उपाययोजना काढल्या पाहिजे, त्याच्यामुळे कसा त्रास होतोय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार. सो इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करत असतो. माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक आणि हानिकारक वातावरण निर्माण होत असतं. म्हणजेच काय, की मानव ज्या काही कृती करत असतो, ठीक आहे. आता आपण जे काही आजचं प्रदूषण करतोय, याच्यामुळे पुढच्या पिढीसाठी हे हानिकारक असणार आहे. जर आपण आज झाडं लावली तर ती पुढच्या पिढीला आणि किंबहुना आपल्या पण पिढीला फायदेशीर असणार आहेत. म्हणजेच आपल्या कृतीवरती आपण आसपासचं वातावरण पोषक किंवा हानिकारक करत असतो. उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये लोकांनी एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने जेव्हा सगळी कामे ते पार पाडतात, तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होत असतो. परंतु गावातील लोकांमध्ये काही कारणाने जर एकजूट झाली नाही, जर त्यांच्यामध्ये भांडणं झाली, मतभेद झालं, तर गावाचा विकास होईल का? एक म्हणेल की आम्हाला धरणच बांधायचं, एक म्हणेल की धरण कशाला बांधायचं, नाही बांधायचं, दुसरं म्हणेल आम्हाला हेच करायचे, तिसरं म्हणेल आम्हाला तेच करायचे. असं केल्याने गावाचा विकास होईल का? नाही. जेव्हा सगळे मिळून एकत्र येऊन काहीतरी निर्णय घेतील, तेव्हाच तो विकास किंवा तो निर्णय जो आहे तर तो प्रत्यक्षात उतरवला जाईल. बरोबर? आता भूतकाळामधील जे काही मानवी समाजाचे विचार आहेत, कृती आहेत, त्या कृतींचे जे काही परिणाम आहेत, त्या सगळ्याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहासामध्ये शोधली जातात. म्हणजेच काय, मानवाने हे असं का केलं असेल, तसं का केलं असेल, असं का घडलं असेल, या सगळ्याचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. मग मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, इष्ट म्हणजे बरोबर काय, अनिष्ट म्हणजे चुकीचं काय किंवा काय गरज नाहीये वगैरे असं काय आहे का, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. आता आपण कसे वागू, जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता जर आपण खूप प्रदूषण केलं तर भविष्यासाठी ते हानिकारक ठरेल. आता जर आपण खूप झाडं लावली तर भविष्यामध्ये ते आपल्यासाठी चांगलं उपयोगी ठरेल. तर अशा पद्धतीने वर्तमान काळामध्ये आपण काय काय करतो, या सगळ्याचा जो अभ्यास आहे किंवा या सगळ्याचे जे काही परिणाम आहेत तर ते भविष्य काळामध्ये होत असतात. भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रामधून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य सुद्धा इतिहासामध्ये होत असते. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यामध्ये झालेली जी काही देवाणघेवाण आहे आणि मानवी संस्कृतींच्या विकासाची वाटचाल समजते. तसेच माणसाच्या जीवन पद्धतीमध्ये असे बदल कसे काय होत गेले असावेत, म्हणजे तुम्हाला असं कधी लक्षात येतं का, की म्हणजे मला ना नेहमी असं वाटायचं लहान असताना, की याचा शोध कसा लागला असेल, कसं बरं ही आग पेटते, किंवा कसं बरं हे जेवण बनवायचं कसं सुचलं असेल त्याला, किंवा शेती कशी करायची हे कसं कळलं असेल. म्हणजे बी जमिनीमध्ये टाकायचं, मग त्याला पाणी द्यायचं, मग ते उगवतं, मग ते कापायचं, तोडायचं, खायचं, हे कसं काय माणसाला सुचलं असेल, असे प्रश्न मला जाम पडायचे. सो हळूहळू त्याची उत्तरं मिळत गेली आणि तुम्हाला पण जर असे प्रश्न पडत असतील तर तुम्हाला पण त्याची उत्तरे मिळत जाणार आहेत. त्यासाठी थोडासा इंटरेस्ट पाहिजे इतिहासामध्ये, कारण हा बोरिंग सब्जेक्ट अजिबात नाही. आपल्याला लहानपणापासून असं असं एक एन्व्हायरमेंट असलं की इतिहास म्हणजे काय, बापरे केवढं बोरिंग आहे, मॅथ्स म्हणजे काय, बापरे केवढं अवघड आहे. सो असं काही नसतं. कुठलाही विषय बोरिंग नसतो, कुठलाही विषय अवघड नसतो. आपला जसा दृष्टिकोन असेल त्याप्रमाणे आपण त्या विषयाशी वागत असतो. ठीक आहे. तुम्ही जर असं म्हटलात ना की इतिहास, आई शपथ काय आवडतं मला, तर तुम्हाला तो विषय आवडणारच. मॅथ्स, अरे काय इझी आहे, तर तुम्हाला ते इझीच वाटणार. किंवा सायन्स तर तुम्हाला अवघड वाटत असेल, फक्त एवढं सांगायचं की अरे किती इझी आहे, तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट पटापट समजतात. हे होतं खरोखर, हा वेडेपणा नाहीये, हा शहाणपणा आहे. ठीक आहे. सो पुढे आता आपण बघूया की प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वी असेल, पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, पाणीसृष्टी, माणूस, या सर्वांचा इतिहास सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की फक्त माणसाचा इतिहास असतो, असं नाहीये. तर पृथ्वीचा इतिहास आहे. पृथ्वी कशी काय बनली असेल, कशी कशी काय तयार झाली पृथ्वी, आपण कसे काय राहायला आलो पृथ्वीवरती, असा पण प्रश्न पडू शकतो ना. या सगळ्याचा इतिहास आहे. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा असा इतिहास असतो. याच्या आधारे मानवी संस्कृतीमध्ये महत्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची सुद्धा माहिती आपल्याला मिळते. त्यासोबत जसं की मी तुम्हाला म्हटलं मगाशी की ह्याचा शोध कसा काय लागला असेल. कधी कधी मला असं वाटतं की लाईटचा शोध कसा लागला, मग कळतं की एडिसनने लावला. तुम्हाला माहिती होतं का हे? नसेल माहिती ना, तर तुम्हाला अजून अशा बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील या पाठांमधून किंबहुना पुढे अजून काही इयत्तांमधून. भूतकाळ आणि भविष्यकाळ.
भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटकांच्या अखंड साखळीने जोडलेले आहेत. हे सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. कोणाचं तरी काहीतरी भूतकाळ आहे, काहीतरी वर्तमान आहे आणि काहीतरी भविष्यकाळ असणार आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला हे सगळ्यांना माहिती आहे. ही एक ऐतिहासिक कृती आहे जी भूतकाळामध्ये घडून गेली. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला आणि असं म्हणता येईल की स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा दिला याच्यामुळे झाली. म्हणजे स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम काय आहे? स्वातंत्र्य मिळणं किंवा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणं. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतींशी जोडलेल्या असतात. आपण जर पूर्ण वर्षभर अभ्यास केला तर कुठे आपला पहिला नंबर येतो. म्हणजे आपण भूतकाळामध्ये ज्या काही कृती करतो चांगल्या किंवा अभ्यासाशी निगडीत त्याचा परिणाम काय आहे की आपला पहिला नंबर येणं. तर अशा पद्धतीने आपण भूतकाळामध्ये काय काय करतो त्याचा संबंध आपल्या वर्तमानामध्ये आणि अर्थात पहिला नंबर आला की भविष्यामध्ये देखील आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे भविष्याशी पण त्याचा जो काही साखळी आहे तर ती जोडली गेलेली आहे. ठीक आहे. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे सगळं शिकत असतो. फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरामध्ये जे काही उपलब्ध साहित्य आहे त्यामधून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे देखील त्यानं शिकून घेतलं. चाक कसं चालतं किंवा चाक कसं बनवलं जावं हे देखील त्याचा पण त्याने शोध लावला. मग पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टींमध्ये भर घातली पाहिजे. आता आपण नवीन नवीन शोध लावतो. आपण संगणकाचा शोध आपल्याकडे लावलेला आहे. असे अजून आपण अंतराळामध्ये कसे जायचे याचा शोध लावतो आहोत. सो बेसिकली त्यांनी काहीतरी शोध लावले होते. आपण त्याच्यामध्ये काहीतरी प्रगती करतोय. जेव्हा मानवाने तेव्हा आगीचा शोध लावला होता तेव्हा त्याला वाटलं होतं का की याच आगीचा इंधन म्हणून वापर करून माणूस अवकाशामध्ये वगैरे जाईल. पण त्याचा शोध आता आपण लावला ना. तर अशा पद्धतीने भूतकाळामध्ये काही शोध लागले होते आणि त्याची प्रगती आपण पुढे पुढे करत गेलो. सो ही जी काही प्रक्रिया आहे तर ती अखंडपणे चालूच असते. भूतकाळामधील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध जे आहेत ते लावणे शक्य असतं. फॉर एक्झाम्पल भूतकाळामध्ये मानवाने आगीचा शोध लावला. आता आपण त्यासोबतच त्याची चूल करून त्याच्यावरती आपण जेवण बनवतो. आपण तुम्हाला सोलार कुकर वगैरे माहिती आहे का? ज्याच्यामध्ये सूर्याची एनर्जी वापरून आपण अन्न शिजवू शकतो. त्यासोबतच आपण आता एनर्जीवरतीच किंवा ऊर्जेवरतीच संगणक चालवू शकतो. तर अशा पद्धतीने ऊर्जेची सुरुवात इथून झाली होती. त्याची प्रगती बघा किती होत गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्याचा परिणाम वर्तमानामध्ये आणि किंबहुना भविष्यावरती पण होत असतो. तर आजची ही जी शिकवण आहे ही फक्त इतिहासापुरती नाहीये, तर ही आपल्या ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये पण उपयोगी पडणारी आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा पाठ? समजला का? काही डाऊट्स आहेत का? अजून मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि अजून काय काय सांगितलं पाहिजे हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे जे काही डाऊट्स असतील नक्की विचारा. सगळ्यांची उत्तरे मी देणार आहे. आणि त्यासोबतच मी ही सिरीज कंटिन्यू केली पाहिजे का? तुम्हाला दुसरा पाठ पाहायला आवडेल का? हे पण मला सांगा. थँक यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.